हॅलो, हाय. मी प्राची घोसाळकर. येस आय एसच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आय होप मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसते. ॲज आय प्रॉमिस्ड आपण लास्ट मला वाटतं एक 15 दिवसापूर्वी मी एक लेक्चर तुम्हाला दिलं होतं. त्याच्यामध्ये आपण एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड या विषयाची ओळख आपण करून घेतलेली होती. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण केस स्टडीचं लेक्चर घेऊन परत एकदा भेटणार आहोत. तर ॲज आय प्रॉमिस्ड मी केस स्टडीचं लेक्चर घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. त्याच्या आधी जी लोकं नवीन आहेत, ज्यांनी माझ्या आधीचे व्हिडिओज पाहिलेले नाहीत, त्यांच्यासाठी एक शॉर्ट मी ओळख करते. माझं नाव प्राची घोसाळकर. मी डायरेक्टर आहे येस आय एस या प्लॅटफॉर्मची किंवा या फाउंडेशनची. आणि त्याचबरोबर माझं क्वालिफिकेशन वगैरे तुम्ही ते पाहू शकता. मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही आहे. ओके, सो आपण डिरेक्टली आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. किंवा ज्याच्यासाठी मी आज इथे आलेले आहे ते म्हणजे केस स्टडीज. मी म्हणलं होतं की दोन पार्ट आहेत एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूडच्या पेपरमध्ये. पहिला आहे तो म्हणजे कॉन्सेप्च्युअल आहे, अप्लाइड आहे. आणि जो दुसरा पार्ट आहे तो घटना अभ्यास म्हणजेच केस स्टडीजचा पार्ट असणार आहे. तर केस स्टडीज म्हणजे नक्की काय, किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे का त्या जगायच्या आहेत, का त्याची उत्तरं प्रॅक्टिकल हवी आहेत का इमोशनल हवी आहेत, कसा बॅलन्स साधायचा आहे, ह्याच्यावर डिटेल चर्चा आज आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. परत एकदा सांगते, माझी जी बॅच असणार आहे किंवा 23 तारखेला माझी एक बॅच सुरू झाली, 6 तारखेला दुसरी बॅच सुरू करणार आहे मी. तर ह्या बॅचेसमध्ये आपण भरपूर केस स्टडी सॉल्व्ह करून घेणार आहोत. इथे उदाहरणार्थ किंवा उदाहरण द्यायचं म्हणून मी एक तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. पण त्याही आधी केस स्टडीचे काय काय पैलू असतात, त्याच्यात आपल्याला काय काय बघायचं असतं, आपण वाचलेल्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत, म्हणजे पार्ट 1 मधल्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत, मी म्हणलं होतं की 60 संज्ञा वगैरे, तर त्याचा वापर नक्की होतोय का नाही होतोय, हे सगळं आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट. मी ही स्लाइड गेल्या लेक्चरमध्ये पण ठेवली होती की आयोगाचं काय म्हणणं आहे. आयोगाने मुळातच एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की हा पेपर कसा असणार आहे किंवा आयोगाला काय हवंय. मला वाटतं ह्यावर आपण गेल्या लेक्चरमध्ये भरपूर चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते जुन्या लेक्चरची, तेही बघा तुम्ही. परत एकदा आपण बघूयात की जेवढं आपण सिलेबस स्टडी करू, जेवढं आयोगाचा अंदाज घेऊ, तेवढं आपल्याला विषय अभ्यासायला सोपा जाणार आहे. हे परीक्षार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी जसं म्हणलं होतं की हा पेपर हा नॉलेज चेक करणारा नाहीच आहे मुळे. हा पेपर आहे की तुमचं सामाजिक भान कसं आहे, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच कसा आहे, हे चेक करणार आहे. आणि इथे पण मी परत एकदा सांगते की इथे परत एकदा तुम्ही बघू शकता की आयोगानेच म्हटलेलं आहे की सार्वजनिक जीवनातील समंजसपणा, त्याचबरोबर इथे म्हटलेलं आहे संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन. सो ह्या दोन गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या आणि ह्या बाबतच्या म्हणजे ह्या पैलूंना निश्चित करण्यासाठीच्या घटना अभ्यास म्हणजे केस स्टडीज, म्हणजे ह्या दोन गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या की सार्वजनिक जीवनातला आपला समंजसपणा आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच, ह्या दोन गोष्टी जरी आपण इथे लक्षात ठेवल्या, तरी मला वाटतं केस स्टडीजचा जो ॲटिट्यूड हवा आहे किंवा जो अप्रोच हवा आहे तो आपल्याला मिळवता येईल. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. मी गेल्या वेळेला विश्लेषण तुम्हाला सांगितलं होतं, ते कसलं होतं तर पेपर म्हणजे पेपर जो आहे पेपर 4 जनरल स्टडीज पेपर 4 मधला जो पहिला सेक्शन असणार आहे, त्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं की किती प्रश्न येतात. मी म्हणलं होतं 60 संज्ञा असणार आहेत किंवा असू शकतील, आपण अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्याच्याही पेक्षा जास्त असतील. मग त्या 60 संज्ञा जर आपण अभ्यासल्या तर आपल्याला कसा फायदा होणार आहे. म्हणजेच जे बेसिक प्रश्न आहेत की डायरेक्ट 10 मार्काला संज्ञाच विचारल्या, 2-2 मार्काला 5 अशा, किंवा अप्लाइड ॲप्लिकेशन कसं आहे, हे सगळं आपण बघितलं. आता आपण विश्लेषण केस स्टडीजचं बघूयात. बघा, केस स्टडीजचं जर नीट आपण विश्लेषण पाहिलं तर माझ्या एक लक्षात गोष्ट आली की केस स्टडीज ह्या 4 भागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. म्हणजे मी ढोबळमानाने परत एकदा सांगते की असं नाहीये की याच 4 आहेत. एखादा अपवाद असू शकतो, एखादं मिसलेनियस मधली एखादी केस स्टडी असू शकते. पण पब्लिक म्हणजेच काय, तर इथे उदाहरण दिलं जातं की तुम्ही सरकारी नोकरीत आहात, मग ते कोणतं तरी पद, कोणती तरी हुद्दा तुम्हाला सांगितला जातो. त्यानंतर अप्लाइड आहेत. अप्लाइड म्हणजे तुम्ही पेपर सेक्शन ए मधला किंवा सेक्शन 1 जो आपण म्हणला होता संज्ञांचा, त्या संज्ञा तुम्ही इथे अप्लाय कशा करणार त्या संदर्भात आहे. प्रायव्हेटमध्ये म्हणजे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये एखादा बिझनेस हँडल करताय, तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही HR आहात, मग त्या संदर्भातलं इथे म्हणले आहे. आणि लॉ म्हणजे काय, लिगल बॅटल्स जिथे आहेत किंवा जिथे कायद्याचा संदर्भ लागला आहे किंवा जिथे कायदा आणि नैतिकता अशा दोन गोष्टींमधला द्वंद्व आहे, द्विधा आहे, तर अशा पद्धतीच्या 4 मी काढलेल्या, परत एकदा मी सांगते की मी काढलेल्या ह्या तुम्ही म्हणता हे 4 विश्लेषण किंवा 4 आपण सेग्रिगेशन ज्याला म्हणू शकतो,
त्या अशा मला दिसलेल्या आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गेल्या लेक्चरला सांगितलेलं परत एकदा सांगते, की आता आपल्याकडे MPSCने दिलेल्या किंवा MPSCसाठी नवीन पूर्णपणे सिलेबस असल्यामुळे MPSC कडून आलेल्या असा काही क्वेश्चन पेपर्स किंवा प्रश्नपत्रिका नाही आहे. त्याच्यामुळे परत आपण UPSCच्या धर्तीवर जाणार आहोत. आणि UPSCने 2013ला हे जर सुरू केलेलं आहे, तर 2013 ते 2024 पर्यंत हा जर आपण एक कालावधी पाहिला, तर आपल्याकडे एक 72 केस स्टडीज अवेलेबल आहेत म्हणजे सोडवण्यासाठी. आणि मला वाटतं की माझ्या वर्गात म्हणजे जी बॅच मी रन करते त्याच्यात आम्ही ह्या सगळ्या सोडून घेतोच. त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्या ज्या राज्यांनी, ज्या ज्या स्टेट्सने आपापल्या पब्लिक सर्व्हिसेसमध्ये एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा विषय घेतलेला आहे किंवा त्यांनी ज्या विषयाला सुरुवात केलेली आहे, जसं आता UP आहे, UPमध्ये हा जशाचा तसा घेतलेला आहे. तर आपल्याला वाटतं जेवढ्या जेवढ्या स्टेट्सने घेतलेलं आहे तेवढ्या तेवढ्या स्टेट्सचे जर क्वेश्चन पेपर्स आपण बघितले आणि त्याच्या केस स्टडी जर आपण सॉल्व्ह केल्या तर अभ्यास सोपा होईल. किंवा मी गेल्या लेक्चरला पण तुम्हाला म्हटलं होतं की आपला ब्रेन डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजे ते स्किल आहे, केस स्टडी सोडवणं हे स्किल आहे. किंवा अभ्यासलेल्या संज्ञांचं केस स्टडीजमध्ये वापर करणं किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये होणाऱ्या गोष्टींचा आणि त्यावरून आलेल्या अनुभवांचा वापर केस स्टडीजमध्ये करणं हे स्किल आहे. तर मला वाटतं की हा सगळ्या घटना अभ्यास जर आपण केला म्हणजे UPSCचा पण, UPPSCचा पण, आणखीन काही स्टेट्सने जर सुरू केलं असेल तर त्याचाही अभ्यास जर आपण केला, म्हणजे त्या सोडवल्या, त्या सॉल्व्ह केल्या, तर मला वाटतं की आपला ब्रेन निश्चितच त्या दिशेने डेव्हलप होईल. सो ते आहे. आता ना कसं आहे बघा, केस स्टडी सॉल्व्ह करताना मी ही आधीच एक स्लाइड मी घेतलेली आहे बघा. कसं आहे, केस स्टडी सॉल्व्ह करताना काही फॉर्मॅट आहे का, तर देर इज नो फॉर्मॅट, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणीही असा फॉर्मॅट सांगितलेला नाही. पण आपण टॉपर्सच्या जर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पाहिल्या किंवा मार्केटमधलं काही मटेरियल बघितलं तर आपल्याला एक असा फॉर्मॅट दिसतो की काही फॉर्मॅट फॉलो झालेला आहे. किंवा मी जसं म्हणलं की ह्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अंतर्गत म्हणजे केस दिलेली असते, घटना दिलेली असते, सिच्युएशन मांडलेली असते आणि त्याच्या अंतर्गत काही पर्याय सांगितलेले असतात की तुम्ही कोर्स ऑफ ॲक्शन सांगा. म्हणजेच काय, तर तुम्ही हे कार्य कसं पुढे नेणार आहात ते सांगा. किंवा आयोगानेच प्रश्नपत्रिकेमध्ये काही पर्याय सुचवलेले असतात 1, 2, 3, 4 आणि मग ह्या पर्यायाचे मेरिट्स, डिमेरिट्स तुम्ही सांगायचे आहेत. आणि मग मेरिट्स, डिमेरिट्स सांगून झाल्यावर शेवटल्या कन्क्लुजनमध्ये तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कोणता पर्याय निवडणार आहात ते सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर मी इथे तेच म्हणलेलं आहे. तर प्रश्नांमध्ये कधी कधी पर्याय असू शकतो, कधी कधी नैतिक द्विधा असू शकते. हे सगळं आपण बघणार आहोत इन डिटेल म्हणजे काय. आणि कृतीची दिशा म्हणजे कोर्स ऑफ ॲक्शन तुमचा काय असणार आहे हे सगळं असू शकतं. तर जे काही तुम्हाला केस स्टडीज येते म्हणजे 6 आपण ढोबळमानाने परत म्हणूयात की 6 मला केस स्टडीज सॉल्व्ह करायला जर आलेल्या असतील तर 6 केस स्टडीजमध्ये एकच फॉर्मॅट असेल असं काहीही सांगता येत नाही. उत्तर लिहिण्यासाठी किंवा उत्तर लिहिण्यासाठी आयोगाला अपेक्षित असलेला फॉर्मॅट हा 6 प्रश्नांना वेगळा वेगळा असू शकतो. तो ढोबळमानाने परत एकदा ह्या अशा पद्धतीचा असू शकतो. हे मी माझं विश्लेषण इथे मी मांडलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे बघूयात की इथे मी आता रिकामी स्लाईड ठेवलेली आहे कारण मला इथे बोलायचं आहे की केस स्टडीज म्हणजे नक्की काय हे आपण आधी विचारात घेतलं पाहिजे. तर लक्षात घ्या, केस स्टडीज म्हणजे इतर प्रश्न म्हणजे पेपर 1, 2, 3 आणि 4 मधला पहिला पार्ट किंवा तुमच्या ऑप्शनलमध्ये जे काही प्रश्न येतात आणि मग तुम्हाला त्याची एक उत्तरं लिहायची असतात. मग प्रत्येक ॲस्पायरंटचा फॉर्मॅट वेगळा असू शकतो, पण मटेरियल त्यातला कॉन्टेंट हा बऱ्यापैकी सारखा असणं हे महत्त्वाचं असतं, बरोबर ना. म्हणजे इंटिग्रिटीची जर व्याख्या विचारली आहे तर मी जरी म्हटलं की तुझं उत्तर वेगळं माझं उत्तर वेगळं, तरी इंटिग्रिटीची व्याख्या त्याचा फॉर्मॅट किंवा त्याचे शब्द वापरणं हे वेगवेगळं असू शकतं, पण त्याचा गाभा हा एकच असणार आहे. परंतु जेव्हा मी केस स्टडीज म्हणते, केस स्टडीज मी सॉल्व्ह करायच्यात म्हणते, तेव्हा गरजेचं नाही आहे की फॉर्मॅट पण, आन्सर्स पण, तुम्ही सुचवलेले उपाय, तुम्ही सुचवलेल्या सूचना, सोल्युशन्स हे सारखेच असतील असं काहीही नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की एखाद्या टॉपरला जर 10 पैकी 8 मार्क मिळत असतील तर दुसऱ्या टॉपरने पूर्णपणे उत्तर वेगळं लिहून किंवा पूर्णपणे उपाय वेगळा सुचवून सुद्धा त्याला 8 मार्क मिळू शकतात. डेफिनेटली उत्तर एथिकल असणं गरजेचं आहे आणि डेफिनेटली काही ज्या गोष्टी कॉमन आहेत, ज्या आपण पुढे डिस्कस करणार आहोत की उत्तरांमध्ये काही कॉमन गोष्टी असल्या पाहिजेत किंवा किंवा द प्रोसेस ऑफ थिंकिंग कॉमन असली पाहिजे का, तर ती प्रोसेस ऑफ थिंकिंग किंवा त्या प्रोसेस ऑफ थिंकिंगला लागणारे जे टूल्स आहेत, टूल्स म्हणजे काय, तर वन्स अगेन तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे टूल्स दिसतात, पर्सनॅलिटीचा जो काही इम्पॅक्ट असतो तो सारखा असणं गरजेचं आहे.
पण नॉट नेसेसरी की सगळ्यांची उत्तरं सारखी आहेत आणि सगळ्यांची उत्तरं सारखी आहेत आणि सगळ्यांना 8 मार्क मिळालेत. सगळ्यांची उत्तरं वेगळी आहेत, पण ती त्या पातळीची आहेत आणि म्हणून टॉपर्सला सगळ्यांना 8 मार्क मिळालेले आहेत, असंही असू शकतं. रादर मी म्हणते की ह्या विषयाची किंवा केस स्टडीची गंमतच ही आहे की तुम्ही तिथे डिफरन्स देऊ शकता आणि डिफरन्स देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्याच्या उत्तरात डिफरन्स आहे त्याला +1 मार्क मिळणं हे जास्त सोपं जातं किंवा त्यालाच +1 मार्क्स मिळणार आहेत हे लक्षात घ्या. जर सगळ्यांचीच उत्तरं सारखी असतील तर सगळ्यांना ऑन अन ॲव्हरेज सारखेच मार्क मिळणार आहेत. सो ही काय म्हणतात ना, केस स्टडीज ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला इथे मुभा आहे, तुम्हाला इथे स्कोप आहे की तुम्ही तुमचं वेगळेपण, तुमच्या कॅरेक्टरचं वेगळेपण, तुमच्या पर्सनॅलिटीचं, तुमच्या जडणघडण जी झालेली आहे त्याचं वेगळेपण तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, मी म्हणलं की केस स्टडीज म्हणजे प्रश्न आणि उत्तर नाही, की प्रश्न आला आणि आता मी उत्तर लिहिते. तर केस स्टडीज म्हणजे प्रॉब्लेम आहे, घटना घडलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन देत आहात, हे लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगते, प्रश्न आणि उत्तर नाही, प्रॉब्लेम आणि सोल्युशन असं हे याचं स्ट्रक्चर किंवा फॉर्मॅट असणार आहे. त्याच्यामुळे केस स्टडी सॉल्व्ह करताना कायम आपण कोणत्या तरी प्रॉब्लेमला, म्हणजे मग जनरली आता एथिक्सचा पेपर, आता एथिकल आणि नॉन एथिकल, आता ह्याच्यामध्ये काय काय असू शकतं हे आपण बघूयात. बघा, बऱ्याचदा एथिकल प्रॉब्लेम्स कधी निर्माण होतात, तर एक गोष्ट नैतिक आहे आणि एक गोष्ट अनैतिक आहे. ठीक आहे. म्हणजेच मी ते सांगते की एकच मिनिट. नैतिक वर्सेस अनैतिक असं असू शकतं. हा एक प्रकार असू शकतो. त्याचबरोबर काय असू शकतं की दोन्ही गोष्टी नैतिक आहेत. ठीक आहे. दोन्ही गोष्टी नैतिक सुद्धा असू शकतात. नैतिक वर्सेस नैतिक असंही असू शकतं. आता ह्याची उदाहरणं पण मी तुम्हाला देणार आहे. म्हणजेच काय, आणि तिसरा असं होऊ शकत नाही, तरी मी म्हणते की अनैतिक आणि अनैतिक. मग तुम्हाला तिकडे काय म्हणतात ना, तिथे चूज करायला काही स्कोपच नाही. अनैतिक आपल्याला चूज करायचंच नाही अजिबातच. त्याच्यामुळे नैतिक वर्सेस अनैतिक, नैतिक वर्सेस नैतिक, म्हणजे कसं असतं, नैतिक वर्सेस अनैतिक तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे करप्शन आहे आणि भ्रष्टाचार आहे, म्हणजे करप्ट ऑफिसर आहे आणि नॉन करप्ट ऑफिसर आहे. ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे अजिबात जिथे स्कोप नाही आहे की मी फ्लेक्झिबल राहीन आणि मग थोडंसं करप्शन केलं तर चालेल वगैरे, नाही ना. ऑब्जेक्टिव्हिटी आहे की जे नैतिक आहे ते म्हणजे नॉन करप्ट जी व्यक्ती आहे ती नैतिक आहे. त्याच्यामुळे तुमचा फ्लो जो आहे किंवा तुमचं जे उत्तर आहे ते तिकडे कळणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा काय होतं, दोन नैतिक संज्ञा आपण म्हणूयात किंवा दोन नैतिक गोष्टी ह्या एकमेकांच्या अपोजिटमध्ये उभ्या राहू शकतात. आता ह्याचं उदाहरण म्हणजे काय, तर समजूयात की आपण लॉयल्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, प्रामाणिकपणा म्हणण्यापेक्षा वफादार असणं किंवा एखाद्या प्रति वफादार असणं म्हणजे लॉयल्टी. आणि हॉनेस्टी म्हणजे काय, तर प्रामाणिक असणं. तर हॉनेस्टी आणि लॉयल्टी दिसताना किंवा बोलताना सारख्याच दोन गोष्टी दिसतात, पण वेगळ्या आहेत. बघा, लॉयल्टीमध्ये उदाहरणार्थ तुमचा एखादा मित्र आहे आणि बेस्ट फ्रेंड तुमचा आहे आणि यू आर व्हेरी लॉयल टू दॅट पर्सन. निष्ठा आहे तुमची. निष्ठा हा शब्द अगदी योग्य आहे. बघा, तुमच्या मैत्रीसाठी, तुमच्या त्या मित्रासाठी, मैत्रिणीसाठी तुमची एक वेगळी निष्ठा आहे. पण उद्या समजा परीक्षेमध्ये तुम्हाला कळतंय की त्या मित्राने कॉपी केलेली आहे आणि सुपरवायझरने त्याला कॉपी करताना पकडलेलं आहे. मी उदाहरण देते, केस स्टडी सांगते तुम्हाला. डे टू डे लाईफमध्ये पण केस स्टडीज आपल्याला सॉल्व्ह करायला लागतात बघा. आणि मग काय होईल, पण तुमची निष्ठा आहे आणि त्या सुपरवायझर मॅडमने किंवा सरांनी तुम्हाला विचारलं की पाहिलंस का, तू केली होती का ह्याने कॉपी, तर तुमचा मित्र आहे, तुमची निष्ठा आहे त्याच्या प्रती, तर तुम्ही म्हणणार मित्र आहे माझा, जाऊ दे, मी त्याला नंतर समजावून सांगेन, बरोबर ना. पण आय हॅव टू बी लॉयल विथ हिम ऑर हर. आणि मग तुम्ही म्हणणार की नाही, त्याने कॉपी नाही केलेली. मग तुम्ही फ्रेंडशिप प्रती लॉयल राहिलात, परंतु तुम्ही हॉनेस्ट आहात का, तुम्ही प्रामाणिक आहात का, नाही, तर तुम्ही प्रामाणिक राहिलेले नाही. त्याच्यामुळे लॉयल्टी ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे बरं का, नेगेटिव्हली घेऊ नका. ठीक आहे. पण त्याचे आयाम आहेत, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही आयाम आहेत. पण हॉनेस्टी ही गोष्ट अशी आहे की कम व्हॉट मे, कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही प्रामाणिकपणाचं दाखवणार आहात. ठीक आहे. सो लॉयल्टी आणि ऑनेस्टी किंवा निष्ठा आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टी एकमेकाच्या अपोजमध्ये
उभ्या राहू शकतात. म्हणजे मी जसं म्हणलं की नैतिक वर्सेस नैतिक हे इथे घडू शकतं. त्याच्यामुळे इथे तुम्हाला बघायचं आहे की हायर गोल्स काय आहेत, हायर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या सिच्युएशनची गरज काय आहे. आणि दोन संज्ञांमध्ये किंवा दोन नैतिकतेच्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की त्याच्याही मध्ये हायरार्की असणं किंवा काय म्हणतात ना, चढता उतरता क्रम तुमचा असणं महत्त्वाचं. आता हा तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. लक्षात घ्या, हा परत एकदा काय आहे, तर तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे की मी लॉयल तर आहेच, पण लॉयल्टीपेक्षा म्हणजे मी माझ्या मित्राप्रती प्रती लॉयल आहे, परंतु त्या लॉयल असण्यापेक्षाही माझ्याकडे जर माझी हायरार्कीली जी वरची गोष्ट आहे ती प्रामाणिकपणा आहे. त्याच्यामुळे मग मी प्रामाणिक सांगेन की हो, त्याने कॉपी केलेली होती. ठीक आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही सांगाच, बरं का. बघा, मी परत एकदा सांगते, ते प्रत्येकाची उत्तरं वेगळी असणार आहेत. मे बी इन युअर पर्सनॅलिटी लॉयल्टी इज इन अ हायर स्टेज दॅन हॉनेस्टी. मी प्रत्येकाचं वेगवेगळं सांगते. फक्त मुद्दा असा मांडायचा आहे की नैतिक द्विधा आपण बऱ्याच तुम्ही ठिकाणी ऐकलं असेल, बोलत असाल की केस स्टडीजमध्ये तुम्हाला मॉरल डिलेमाजला सामोरं जावं लागतंय वगैरे वगैरे. तर हे मॉरल डिलेमाज काय येतात हे फक्त मी सांगत होते की बऱ्याचदा नैतिक आणि असा जेव्हा मॉरल डिलेमा असतो ना की नैतिक आणि अनैतिक, तेव्हा त्याला सॉल्व्ह करणं अत्यंत इझी आहे, कारण आपल्याला नैतिकतेकडे जायचं आहे, अनैतिकतेकडे जायचं नाही आहे. पण जेव्हा असा डिलेमा येतो की नैतिक वर्सेस नैतिक, तेव्हा थोडंसं काय होऊ शकतं, आपली द्विधा मनस्थिती जी आहे ती दिसू शकते. आणि त्याच्यामुळे हायरार्की असणं पर्सनॅलिटीमध्ये किंवा तुमच्या अभ्यासात, अगदी पर्सनॅलिटीत नसली तरी अभ्यासात तुम्ही हायरार्कियल असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा संज्ञा शिकवणार आहे ना, बॅचमध्ये जेव्हा संज्ञा शिकवणार आहे, तेव्हा पब्लिक लाईफमध्ये वावरताना किंवा एक ऑफिसर म्हणून काम करताना ह्या नैतिकतेच्या संज्ञांची हायरार्की काय असेल हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो लक्षात घ्या, परत एकदा सांगते, केस स्टडीज म्हणजे प्रश्न नाही आणि त्याला उत्तर द्यायची नाही आहेत. केस स्टडीज म्हणजे काय आहे, तर सिच्युएशन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे, त्याला टॅकल कसं करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला सोल्युशन सांगायचे आहेत. ठीक आहे. बघा, येत्या लेक्चर्समध्ये जे माझे ऑफलाईन लेक्चर्स होणार आहेत, मी तुम्हाला सांगते, सदाशिव पेठेत ऑफलाईन लेक्चर्स कुमठेकरूला होणार आहे. इन डिटेल ॲड्रेससाठी तुम्ही कॉल करा, ईमेल करा, किंवा आणखीन जे काही सोर्सेस म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्याच्यामध्ये आपण हे सगळं बघणारच आहोत. फक्त मी ओळख करून देते आज केस स्टडीज काय असणार आहेत. ठीक आहे. ऑलराईट. आता पुढे जाऊयात आपण. बघा, मी इथे म्हटलेलं आहे की केस स्टडीचं महत्त्व काय आहे. जसं मी म्हणलं, गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की पेपरचा डिमांड काय आहे. पेपरचा डिमांड आपल्याला एकदा कळला, पेपरचा डिमांड आपल्याला एकदा कळला की काय होतं, ती उत्तरं लिहिणं किंवा पेपरचा अभ्यास करणं, त्या मटेरियलचा अभ्यास करणं सोपं जातं. तसंच आपण केस स्टडीजचं महत्त्व बघणार आहोत की का दिल्या असतील बाबा केस स्टडीज. आयोगाला का असं वाटलं असेल की केस स्टडीज आपण देऊयात. या आयोगाला असं वाटतंय का की 6 केस स्टडीज सोडून खरंच सगळे ॲस्पायरंट्स एथिकल होणार आहेत, किंवा एथिकल होणार आहेत त्याहीपेक्षा उद्या 6 केस स्टडीज सोडून ऑफिसर झाल्यावर त्यांना पटकन त्यांच्या 20, 25, 30, 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांना मॉरल डिलेमाज हा पटकन सॉल्व्ह करता येणार आहे, असं काही वाटलं आहे का? तर मला ते सांगायचं की का दिल्या असाव्यात, परत एकदा असाव्यात असं मी म्हणते. बघा, काय असेल, तर पहिली गोष्ट तर पुस्तकी शिक्षण किंवा त्याचं प्रत्यक्ष अवलंबन. मला तर वाटतं आपण हे शाळेत असल्यापासून शिकतोय ना, की पुस्तकी, आपण एखाद्याला म्हणतो की पुस्तकी किडा आहे, पण खऱ्या आयुष्यामध्ये तो कसा आहे किंवा ती कशी आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे केस स्टडीज दिल्यात. म्हणजे पार्ट 1 मध्ये तुम्ही संज्ञा शिकलात, पार्ट 1 मध्ये तुम्हाला कळलेलं आहे की ह्या संज्ञा आहेत, किंवा हे सगळं असणं म्हणजे आपण एथिकल आहोत. पण त्या एथिकल असण्याचं तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये कसा काय वापर करणार आहोत, त्याची एक अनुभूती घेण्यासाठी केस स्टडी दिल्या गेल्या असाव्यात असं मला वाटतं. बघा, हे लक्षात का ठेवायचं आहे, कारण आपण केस स्टडी सॉल्व्ह करताना लक्षात यायला पाहिजे की पुस्तकी ज्ञानाचा वापर आता आपल्याला करायचा आहे. सो ते आहे. त्यानंतर बघा, घटनेचा अर्थ लावण्याची क्षमता आहे का. बघा, केस स्टडीज ना जर तुम्ही पाहिल्यात ना, तर काही केस स्टडीज शॉर्ट आहेत, काही ना खूप मोठे आहेत. मग मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ना वाचताना जसं वाटतं, अरे बापरे, एवढी मोठी केस स्टडी, आता ही वाचण्यातच माझा वेळ जाईल. बरं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ह्यावर मी वेगळं लेक्चर ठेवणार आहे, त्यावर आपण बोलूच. पण मला असं पर्सनली वाटतं, जेवढी मोठी केस स्टडी तेवढी ती सोपी असते, कारण डिटेल्स त्याच्यामध्ये जास्त दिलेले असतात, आपल्याला फार डोकं लावायला लागत नाही. त्याच्यामुळे ती जी घटना दिलेली आहे, ती जी सिच्युएशन दिलेली आहे, त्याचा नक्की अर्थ समजणं, त्याची क्षमता
वाढवावी किंवा ती तपासावी असा मे बी आयोगाचा समज असावा किंवा आयोगाला हवं असेल. ओके, एक्सक्यूज मी, मी पाणी पिते. ऑलराईट. सो तिसरं बघूयात आपण की उमेदवारांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य तपासणी. म्हणजे मी पहिल्या लेक्चरमध्येही म्हणलेलं आहे की हा पेपर तुमचं पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर चेक करण्यासाठीच आहे. त्याच्यामुळे केस स्टडीज मार्फत उमेदवाराचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य तपासणे हा उद्देश असू शकतो. त्यानंतर एखादी व्यक्ती प्रशासकीय नोकरीसाठी अनुकूल आहे का नाही हे तपासण्याचा उद्देश असू शकतो. त्यानंतर काय आहे तर हजरजबाबीपणा. हजरजबाबीपणा म्हणजे लोकांना उलट उत्तरं देणं नाही बरं का. प्रेझन्स ऑफ माइंड असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. हजरजबाबीपणा म्हणजे एखादी जर घटना घडलेली आहे तर त्या घटनेला पटकन डोक्यात क्लिक होऊन ती घटना सुधारायला जाणं किंवा ती वाईट घटना असेल तर ती होऊ नये म्हणून आपला हातभार लावणं. किंवा म्हणजे ऑफिसरच्या आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात ना की काय म्हणतात डिझास्टर्स येतात. मग डिझास्टर कॅन बी ऑफ एनी टाईप, म्हणजे ह्युमन डिझास्टर आहे, नॅचरल डिझास्टर आहे. मग त्या सिच्युएशनला असणारा हजरजबाबीपणा आहे का हे पण केस स्टडीजमधनं तपासण्याचा उद्देश असावा आयोगाचा असं मला वाटतं. त्याच्यानंतर सृजनशीलता आणि सहृदयता म्हणजेच काय तर क्रिएटिव्हिटी आहे का. म्हणजे एखाद्या गोष्टीतनं उपाय निघत नाही. आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की अरे बापरे आपण खूपच कठीण परिस्थितीत पडलेलो आहोत. पण जर क्रिएटिव्ह माइंड असेल तर त्यातही माणूस मार्ग काढू शकतो. हसत हसत पॉझिटिव्हली मार्ग काढता येतो. कसा हे मी येत्या केस स्टडीजमध्ये तुम्हाला सांगणार आहेच. ठीक आहे. त्यानंतर सहृदयता म्हणजे काय एम्पथी. एखादी घटना घडतीये आणि त्या घटनेमध्ये तुम्हाला त्यांनी तसंच सांगितलेलं आहे की तुम्ही ऑफिसर आहात ना किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या MNCचे मॅनेजर आहात तर तुम्हाला त्या जागेवर स्वतःला नेता येतंय का. त्या माणसाचे अधिकार त्याची कर्तव्य ही फील करता येत आहेत का त्यासाठी हे असावं. त्यानंतर नेतृत्व कौशल्य आहे. लिडरशिप क्वालिटीज तर मला वाटतं की UPSC आणि MPSC पूर्ण अभ्यासक्रमातच चेक करत असते, इंटरव्ह्यूमध्ये चेक करत असते. आणि इथे मी लिहिले विविध धारणा समजून घेणं. विविध धारणा म्हणजे काय प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे आयाम आहेत, पर्स्पेक्टिव्ज आहेत. प्रत्येक गोष्टीला बघण्याचा प्रत्येक व्यक्तीचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एकांगी व्यक्तिमत्व आहे का किंवा ह्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे आयाम आहेत का. ही व्यक्ती एखाद्या घटनेकडे 4 वेगवेगळ्या परसेप्शन्सने बघू शकते का हे चेक करण्याचा उद्देश आयोगाचा असावा. आता मी हे उद्देश का सांगितलं तुम्ही म्हणाल मॅडम त्या आयोगाच्या उद्देशाचा आम्हाला काय करायचंय तर आपल्याला तेच करायचंय. आयोगाचा जो उद्देश आहे तो आपण साध्य कुठे करायचा आपल्या केस स्टडी सॉल्विंगमध्ये. आपण जे केस स्टडी सॉल्व्ह करतो तिथे लक्षातच असलं पाहिजे. आयोग म्हणलंय बाबा नेतृत्व, मग नेतृत्वाबद्दल आपण असं लीडर वगैरे आहोत असं दाखवलंच पाहिजे. किंवा आयोग म्हटलंय प्रशासकीय नोकरीसाठी अनुकूल, मी आहेच अनुकूल प्रशासकीय नोकरीसाठी, असंच तुमच्या केस स्टडी सॉल्विंगमध्ये तुम्ही दिसणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी उद्देश काय असावा हे इथे डिस्कस केलेलं आहे बघा. पुढचं मी म्हटलंय की आता केस स्टडीज कशा असतात तर तुम्ही जर UPSCचे 2013 पासूनचे पेपर पाहिले असतील, जर नसतील तर नक्की पहा. जर नसतील तर त्याच्यामध्ये काय काय असतं तर बऱ्याच जण गोष्टी असतात, घटना असतात, कथा असतात. ठीक आहे ना, स्टोरीज असतात. ठीक आहे. किंवा कधी कधी वास्तववादी एखादी गोष्ट घडलेली असते ती असते किंवा एखादी काल्पनिक गोष्ट त्यांनी तिकडे मांडलेली असते आणि प्रयत्न केलेला असतो की ही काल्पनिक गोष्टीतनं तुमची द्विधा मनस्थिती, तुमचं मॉरल डिलेमा तिकडे तयार होईल आणि मग तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय का. ठीक आहे. त्यानंतर काय आहे तर तुमची निर्णय घेण्याची क्षमता तिथे चेक करावी किंवा करू शकतो अशा काही स्टोरीज किंवा अशा काही घटना तिकडे मांडलेल्या असतात. त्यानंतर शेवटला मी म्हणलं की सारासार विचार करण्याची पद्धत किंवा सवय तुम्हाला आहे का, म्हणजे रॅशनॅलिटी आहे का. म्हणजेच काय तर मी म्हणलं की प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं, प्रत्येकाचे सोल्युशन्स वेगळे असू शकतात. पण ते सोल्युशन देताना तुम्ही त्या सोल्युशनला जस्टिफाय करताय का, जस्टिफिकेशन देताय का. म्हणजेच काय रिझनिंग, कारण मीमांसा आपण ज्याला म्हणतो त्याला सारासार विवेकबुद्धी असं म्हणतात. की प्रत्येक गोष्टीकडे तुमच्याकडे रॅशनॅलिटी आहे का, जस्टिफिकेशन आहे का. मग ते जस्टिफिकेशन कशाला जोडून पाहिजे तर त्याची काही काय म्हणतात ना ॲट्रिब्यूट्स आहेत की जस्टिफिकेशन कशाला जोडून असलं पाहिजे. तर ते हे आहे, ते पुढची स्लाईड आहे मी तुम्हाला सांगते बघा. आता हे सगळं झालं म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की
काय काय अपेक्षित आहे किंवा स्टडीजवर आधारित, केस स्टडीज कशावर आधारित असतात हे आपलं झालंय. आता बघूयात आपण केस स्टडीज करताना चांगलं उत्तर म्हणजे नक्की काय हे बघायचं. बघा आपल्याला मी त्यांना पहिला मुद्दा मांडलेला आहे की ते लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. बघा तुम्ही प्रशासकीय अधिकारी होणार आहात, तुम्हाला रिजिड राहून किंवा गाठलं तर टोक नाही तर काळच असा जो ॲटिट्यूड आहे किंवा अशी जी पर्सनॅलिटी आहे त्याला इथे जागा नाही. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे किंवा काय म्हणू शकतो आपण, काळानुसार आपण बदलतोय का, जसे सिच्युएशन येते तसे आपले निर्णय आहेत का, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे मगाशी मी जसं म्हणलं की लॉयल्टी आणि ऑनेस्टीमधलं मी उदाहरण दिलं. तुम्हाला जर वाटतंय की, बघा परत एकदा मी तुम्हाला म्हणते, माझं इथे म्हणत नाही हां. तुम्हाला जर वाटतंय की तुमचा मित्र सुधारू शकतो, त्याला एक संधी मिळायला हवी, ती तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे. ठीक आहे. पण लगेचच मी इथे म्हणलंय वस्तुनिष्ठता म्हणजेच ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजेच काय, तर करप्शन सारखी गोष्ट आहे किंवा जेंडर इनइक्वालिटी सारखी गोष्ट आहे, महिलांचा अवमान केलेला आहे किंवा हरॅसमेंट आहे, वर्कप्लेसमधली हरॅसमेंट आहे. इथे तुम्ही अजिबात फ्लेक्झिबल राहू शकत नाही. किंवा एखादी गोष्ट ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे, संविधानाच्या विरोधात जाणारी आहे किंवा डेमोक्रेटिक जे आपण म्हणतो डेमोक्रेसी, लोकशाहीच्या विरोधात जाणारी आहे, तिकडे मी लवचिक होतो आणि मग माझी पर्सनॅलिटी फ्लेक्झिबल आहे असं करून चालणार नाही. तिथे तुम्ही वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मी गेल्या लेक्चरला पण सांगितलेलं की पर्सनल व्हॅल्यू बायसेस इथे आणायचं नाही आहेत. म्हणजेच काय, वैयक्तिक पूर्वग्रह नकोत. म्हणजे समजा प्रशासकीय अधिकारी झाल्यावर तुम्ही तुमच्याच गावात जाणार नाही आहात ना, म्हणजे पोस्टिंग घेऊन तुम्ही तुमच्याच गावात जाणार नाही आहात, तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊ शकता. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, जर मी मुंबईची आहे तर मी आणखीन विदर्भात गेले आणि माझ्या मनामध्ये पूर्वग्रह आहे, मी आता तिकडची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, पण माझ्या मनामध्ये पूर्वग्रह आहे की विदर्भातली माणसं म्हणजे काहीतरी वेगळी आहेत का, किंवा आम्हीच खूप शहाणे मुंबईकर वगैरे. तर हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं, सहिष्णुता इज व्हेरी इम्पॉर्टंट, टॉलरन्स इज खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. किंवा विदर्भातला किंवा मराठवाड्यातला माणूस विदर्भात गेला किंवा वाईज वर्सा, जे काही आहे, पूर्वग्रह डोक्यात ठेवून, मनात ठेवून निर्णय घेणं हे चुकीचं आहे. आणि मग हेच निर्णय तुम्हाला कुठे दिसणार आहेत, तर तुमच्या केस स्टडी सॉल्व्हिंगमध्ये दिसणार आहेत. तर ते आपल्याला नको आहे. म्हणून मी म्हटलं की एथिक्सचा हा तुमच्या पर्सनॅलिटीचा पार्टच बनला ना, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये येणार नाही. कळलं का? म्हणजे वैयक्तिक पूर्वग्रह जर माझे असतील, जसं मी म्हणलं गेल्या वेळेला म्हटलं होतं की प्रेज्युडिस ज्याला म्हणतात किंवा स्टिरिओटिपिकल ॲटिट्यूड ज्याला म्हणतात, की स्त्रिया अमुकच कॅरेक्टर किंवा पर्सनॅलिटीच्या असतात, पुरुष असेच असतात किंवा ह्या गावातली लोकं अशीच असतात. तर असे जे काही पूर्वग्रह आहेत ते आपल्याला नको आहे. किंवा अगदी एक सांगायचं झालं तर समजा तुमच्या केस स्टडीमध्ये पॉलिटिशियनचा, राजकारणी माणसाचा एखादा इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मग आपल्याला लहानपणापासून एक इमेज असते, पॉलिटिशियन्स म्हणजे वाईट असतात किंवा ते खूपच डेंजर वगैरे असतात किंवा आपण हिंदी पिक्चरमध्ये, मराठी पिक्चरमध्ये बघितलेलं की राजकारणाची पर्सनॅलिटी ही थोडीशी डार्क, विलनिश दाखवलेली असते. पण मग तुम्ही तुमची केस स्टडी सोडवताना जर तेच डोक्यात ठेवलं तर म्हणजे तर काय होईल, तर तुमचं जे सोल्युशन आहे ते वेगळ्या दिशेला जाण्याची शक्यता आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की परत एकदा, पूर्वग्रह नको. तुम्ही महाराष्ट्राचे अधिकारी होणार आहात आणि UPSC करणार असाल तर तुम्ही भारताचे अधिकारी होणार आहात. पुढं त्याच्यामुळे भारत हा एक आहे आणि महाराष्ट्रही हा एक आहे. त्याच्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई, पुणे हे असे पूर्वग्रह तर नसावेतच. त्याचबरोबर जेंडरबद्दल पण पूर्वग्रह नसावेत. मला वाटतं गेल्या लेक्चरमध्ये यावर मी फार बोललेले आहे. त्यानंतर आपण बघूयात भावनिक बुद्धिमत्ता, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ज्याला म्हटलं जातं. मी गेल्या लेक्चरमध्येही म्हणलं होतं की तुम्ही थोडेसे इंटेलिजंट कमी असाल तरी चालेल, पण इमोशनली हाय इंटेलिजन्स असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आणि त्याच्यातही तुम्ही केस स्टडीजमध्ये सुद्धा हे सॉल्व्ह करताना तुमचा इमोशनल इंटेलिजन्स दिसणार आहे. इमोशनल इंटेलिजन्स हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. इमोशनल इंटेलिजन्सवर वेगळा चॅप्टर दिलेला आहे आणि त्याचा अवलंब कसा करायचा हे आपण येत्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. त्यानंतर तुमचा प्रॅक्टिकल ॲटिट्यूड आहे का, इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, इमोशनल इंटेलिजंट असणं म्हणजे इमोशनल असणं असं नाही, किंवा इमोशनल इंटेलिजंट असणं म्हणजे अजिबात इमोशनल नसणं, नुसतंच प्रॅक्टिकल असणं असंही नाही. त्याचा मेळ घालणं असं आहे. पण तरीही जिथे ना, संस्कृतमधलं एक सुभाषित मला आठवतंय, 10वीत असताना होतं की काले मृदुर्यो भवती काले भवती दारुणः.
म्हणजे काळ येईल तसा मृदू होतो आणि काळ येईल तसा दारुण, म्हणजे कठीण होतो जो माणूस, त्यालाच खरा राजा म्हणतात असं ते सुभाषित होतं. सो अधिकाऱ्यानेही तसंच असावं. आणि मग केस स्टडी सॉल्व्ह करताना तुम्हाला जर तिथे ठेवलं असेल त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी, तर तुम्ही तसंच सॉल्व्ह केलं पाहिजे. आणि ऑफकोर्स एथिक्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. निवडीचे समर्थन मगाशीच म्हणलं, तुम्ही कोणताही पर्याय निवडा, पण त्याचं योग्य ते जस्टिफिकेशन, कारण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे मी लिहिलेलं आहे संविधान. लास्ट बट नॉट लीस्ट, अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही केस स्टडीचा विचार करणार आहात किंवा केस स्टडीज वाचणार आहात, तेव्हा लक्षात ठेवायचं संविधानामधली आणि स्पेशली संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये म्हणजेच प्रिॲम्बलमध्ये ज्या काही संविधानाचं जे काही स्वरूप सांगितलेलं आहे, म्हणजेच सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, हे जे काही स्वरूप सांगितलेलं आहे त्याला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, ती गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मगाशी मी म्हटलं की अँटी डेमोक्रेटिक काही नाही आहे ना, किंवा अँटी सेक्युलर काही नाही आहे ना, किंवा अँटी कॉन्स्टिट्युशनल असं काही नाही आहे ना, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.